गेल्या लोकसभेवेळी उत्तर महाराष्ट्रात महायुतीने 8 जागा जिंकल्या होत्या। यावेळी मात्र 6 जागांवर फटका बसला। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवेळी सर्व जागा जिंकण्याच्या दृष्टीने कानमंत्र देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी नाशिक शहरातील सातपूरच्या डेमोक्रॅसी हॉटेल येथे उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघातील तब्बल 1200 पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। या संवाद मेळाव्याची शाही तयारी भाजपाच्या नेत्यांकडून मंगळवारी दिवसभर सुरू होती। या मेळाव्यात नाशिक शहरासह धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यातील विद्यमान खासदार, आमदार, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी अशा 1200 जणांना निमंत्रित केले होते। माननीय अमितजी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। आज सकाळी नागपूरचा दौरा होता, नाशिकला झाला, यानंतर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरला ते जात आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये त्यांचा दौरा त्या ठिकाणी आहे। साहजिक आहे, विधानसभा निवडणुका समोर आहेत, त्यानिमित्ताने सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याच्या दृष्टीने हे मार्गदर्शन करण्यासाठी माननीय अमितजी या सभा घेत आहेत। आणि आजची नाशिकची सभा आपण बघितली असेल, अतिशय जल्लोषात कार्यकर्ते होते, जोशामध्ये कार्यकर्ते होते आणि नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशा 5 जिल्ह्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले। काय कानमंत्र दिला अमित शहा? कानमंत्रने जो काही दिला तो सगळा माईकवरून त्या स्पीकरवरून दिलेला आहे, त्यामुळे कोणाच्या कानात काही सांगितलेलं नाही। विधानसभेची तयारी, विधानसभेला मला वाटतं की उत्तर महाराष्ट्र असा भाग आहे का सर्वात जास्त सीट देणारा जिल्हा आहे, विभाग आहे आणि म्हणून याच्यामध्ये जळगाव पण आहे, त्यामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, मी पुन्हा नगर आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा उत्तर महाराष्ट्रातून निवडून येतील। आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे की महाराष्ट्रात सर्वाधिक चांगला रेट हा आमचाच राहील। त्यांनी जे माईकवर या संवाद मेळाव्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संघटन रवींद्र अनासपुरे, लक्ष्मण सावजी, आमदार सीमा हिरे यांच्यासह भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजिज सय्यद।